Good morning. My name is Shivraj. सर आता काय करायचं आहे आपल्याला 10 कुठल्याही गोष्टी तुझ्याविषयी सांगायच्या. नाव, त्यानंतर काय सांगायचंय? काय सांगायचं नावाच्या नंतर? शाळेचं नाव सांगायचंय. पुन्हा काय सांगायचंय? गावाचं नाव सांगायचंय. काय काय सांगायचं रे? वय सांगायचं आहे. पुन्हा काय सांगायचंय? कोणत्या क्लासमध्ये ते सांगायचंय. हा सांग ना मग. गुड मॉर्निंग प्रेस. माय नेम इज शिवराज. माय विलेज. I live at Post Lonwadi. My school name is ZBPS Lonwadi. I am 11 years old. I class in 5th. My class is 5th. My class is 5th. My favorite subject in English. My father is farmer. My father is farmer. My mother is housewife. मदर कसं सांगितलं त्या दिवशी? माय मदर असं झालं पाहिजे. काय ना? माय मदर. My mother. My mother is farmer. My mother is farmer. Farmer. And housewife. ऐक farmer. Farmer and farmer and housewife. हे बघा 4 ते 5 टॉपिक झालेत आपले. किती? 6 झालेत वाटतं. एक काय, पहिलं तुमचं इंट्रोडक्शन सांगायचं, तुमचं डेली रुटीन, फॅमिली मेंबरचं डेली रुटीन, त्यानंतर दोघांचे निगेटिव्ह झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचे वर्बल क्वेश्चन झालेले आहेत. WH क्वेश्चन झालेले आहे. इथपर्यंत झालेले आहे. पुन्हा काय झालेलं आहे? हॅव झालेलं आहे अँड डोंट हॅव झालेले आहे. म्हणजे जवळपास 6 ते 7 टॉपिक झालेले आहेत. त्यातले पुन्हा त्यानंतर पुढचं आपण पास्ट इव्हेंट्स मध्ये येस्टरडे काय काय झालेलं ते पण घेतलं होतं. तर हे सगळं 10-10 सेकंद मध्ये बोलायचंय. ठीक आहे. तुझा एवढा वेळ झाला, संपला आता तुझा. ठीक आहे. हा तू सांग, बोल. गुड मॉर्निंग फ्रेंड. माय नेम इज सार. हा. माय स्कूल नेम इज ZBPS लोणवाडी. इथंच थांबायचं जो. माय विलेज नेम इज लोणवाडी. हा. माय क्लास नेम इज 4. माय क्लास नेम इज 4th किंवा आय एम इन 4th क्लास असं म्हणायचं. किंवा आय एम इन 4th स्टँडर्ड असं म्हणायचं. मग आय एम इन 4th स्टँडर्ड. 4th स्टँडर्ड. गुड. My age is 10 years. आय एम 10 years old असं म्हणू शकतोस. किंवा माय एज इज 10. बघा हे पण मी 3 प्रकारे सांगितलं होतं तुम्हाला. कसं कसं सांगायचंय? कोण सांगताय? आय एम 14 किंवा आय एम 10. हा सांग. सांग. हे पकड हातात. हे दोन्ही पकड. हा बोल. My age is 14. I am 14. I am 14 years old. व्हेरी गुड. खूप छान. क्लॅप फॉर हर. एवढ्या सगळ्या 3 प्रकारे आपण सांगितलं होतं. ठीक आहे ना? अशा प्रकारे सांगता येतं तुला. ठीक आहे. पुन्हा काय सांगशील? पुन्हा येते का? ठीक आहे. तू कॉपी करायची उद्यापासून दुसऱ्याचं. हा तुला सांग. गेला दे. घे बाळा. क्लिपच काढ शक्यतो. हॅलो. पकड पकड. घाबरायचं नाही. मी आहे ना. मी आहे ना. मी सांगतो तुला. सर आहे तेवढं सगळे. हा पकड पकड पकड. हा म्हण. काय नाव आहे तुझं? आदित्य. हा म्हण. काय नाव आहे तुझं? आदित्य. हा. माय नेम इज आदित्य. म्हण. My name is आदित्य. कितवीला आहेस तू? पहिली. हा. आय एम इन 1st स्टँडर्ड. I am 5th standard. आणि कोणत्या शाळेत आहेस तू? नोनाली. हा. आय एम. माय स्कूल नेम इज लोणवाडी. नोनाली. माय स्कूल नेम इज लोणवाडी. नोनाली. बघ कसं म्हणायचं? माय स्कूल नेम. माय स्कूल नेम इज लोणवाडी. नोनाली. आय एम इन खाली. 1st स्टँडर्ड. 1st standard. वाव. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. खूप छान. ओके. व्हेरी गुड. चला आता कोण बोलणार आहे? मावशी. धरा. घ्या घ्या घ्या. रडू नका रडू नका. हॅलो. लाव. क्लिपच लाव. क्लिपनेस लाव. मॅग्नेट पेक्षा क्लिप लाव. हा चला. ओके. हा बोला. हा. काय नाव आहे तुझं?
पूर्ण नाव सांग तुझं, तुझ्या मम्मीचं पप्पाचं नाव काल सांगितलं होतं ना, सांग. हा, सांग. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. म्हणा. माय नेम इज. माय नेम इज काय त्या नाव पूर्ण सांग. सांगा नाव सांगा. पल्लवी भाऊसाहेब सावळे. गुड, व्हेरी गुड. हा हा, कुठे राहते तू? लोणवाडी. हा, आय लिव्ह इन लोणवाडी. म्हणा. आय मीन लोणवाडी. व्हेरी गुड. किती होतेस तू? दुसरी. हा, आय एम इन सेकंड स्टँडर्ड. आणि सेकंड स्टँडर्ड. गुड. अजून काय सांगायचं तुला? काय आवडतं तुला? चिवडा. ओके, व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. शाबाश. हा, क्लिपच राहू दे, क्लिपच लावा. हा, ओके. हा हा, बोला. माय नेम इज संध्या गुड गुड, प्रमोद कुलकर्णी. व्हेरी गुड. किती वर्षाची आहेस तू? 9. हा, आय मीन आय मीन त्या दीदीने सांगितलं बघा, आता लक्ष होतं तुझं. हा, किती वर्षाचे? 9. आय एम 9 years old. आय मीन 9. नाही, आय एम 9 years old. आय एम 9 years old. हा, आय एम 9 years old. ओके. हा, पुन्हा किती, कोणत्या शाळेत आहेस तू? जिल्हा परिषद प्राथमिक जवळ शाळा. घे की माईक, आणखीन जवळ. माय स्कूल नेम इज व्हेरी गुड, ZPP स्कूल लोणवाडी. व्हेरी गुड. असं सांगू शकता तुम्ही, माय स्कूल नेम इज ZPPS लोणवाडी किंवा आय एम इन ZPPS लोणवाडी असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, गुड. पुन्हा काय सांगायचं अजून? माय मदर नेम इज वंदना. मदर. र कसं सांगितलं काल? माय मदर र नाही, माय मदर. माय मदर नेम इज वंदना. व्हेरी गुड. अजून? माय सिस्टर नेम इज विद्या आणि क्रांती. सिस्टर नेम. माय सिस्टर नेम. माय सिस्टर नेम इज विद्या आणि क्रांती. ओके, व्हेरी गुड. अजून सांगायचं का तुला काय? ओके, व्हेरी गुड. क्लॅप फॉर. खूप छान. तर बघा, आपला टाइम जो आहे तो एवढाच देणार आहोत आपण. आणि नंतर काय करू आपण, मधल्या सुट्टीमध्ये प्रत्येक जो ग्रुप बनवणार, आपण पुन्हा एकदा यादी बनवू, जसं सर सांगितलं तसं पुन्हा एकदा यादी बनवू. आणि ग्रुपनुसार तुम्हाला काय करायचंय, 20 मिनिटाचा वेळ प्रत्येक ग्रुपला देण्यात येईल इंटरव्ह्यू मध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याची तयारी करायची. एकाच ग्रुपची होणार नाही, सगळ्या ग्रुपची डेली तयारी होईल आपली. तुम्हाला जे 20 मार्क्स दिले, 20 टॉपिकचं बुकलेट दिले की नाही, हा, त्याची पण तयारी करायची. उद्याच्याला ते काढायचं आपल्याला आणि आपण ते करूया. ठीक आहे, ओके. चला, थँक्यू. चलो बैठो. चला ठेवा.